अल्कोहोल्स आणि फिनॉल्स आणि इथर्स हे 3 इंटररिलेटेड टॉपिक्स आहेत. ज्याचा 11वी छान आहे, लगेच विद्यार्थ्यांना क्लिक झालं पाहिजे की अल्कोहोल्स आणि फिनॉल्स म्हणल्यानंतर दीज आर ऑर्गॅनिक हायड्रॉक्सी कंपाऊंड्स, ज्याच्यामध्ये OH हा ग्रुप प्रेझेंट आहे. मग त्याची नेमिंग सिस्टीम आणि रिलेटेड रिएक्शन एवढे फंडामेंटल्स जरी काही पॉईंट माहिती असतील तरी हा टॉपिक एकदम इझी आहे. अल्डिहाइड्स, कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक ऍसिड्स. नावावरूनच अल्डिहाइड्स, कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक ऍसिड्स ही सगळी कार्बोनिल कंपाऊंड्स आहेत. आता 11वी मध्ये आपण फंक्शनल ग्रुप शिकलोय. कार्बोनिल दॅट इज कार्बन, डबल बॉन्ड, ऑक्सिजन हा ग्रुप. अल्डिहाइड्स, कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक ऍसिड्स या तीनही कंपाऊंड्स मध्ये CO हा ग्रुप कॉमनच आहे. अल्डिहाइड्स म्हटल्यानंतर फॉर्मिल COH हा फंक्शनल ग्रुप असतो. कीटोन्स मध्ये कार्बोनिल CO, त्याला ऑक्झो ग्रुप असं पण नाव आहे, प्रिफिक्स मध्ये तो आपण वापरतो, हा फंक्शनल ग्रुप आहे. आणि कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये कार्बोक्सिलेट म्हणजे COOH हा फंक्शनल ग्रुप आहे. मग या फंक्शनल ग्रुप्स त्याची नेमिंग सिस्टीम, मग डबल बॉन्ड असेल मग त्याच्यात सिग्मा बॉन्ड आहे का पाय बॉन्ड आहे, मग कार्बनचं हायब्रिडायझेशन काय, त्याच्या केमिकल रिएक्टिव्हिटी कशा असतील, या सगळ्याचा उल्लेख आणि प्लस रिएक्शन मेकॅनिझम्स या टॉपिक मध्ये इंट्रोड्यूस केले. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कंटेनिंग नायट्रोजन दॅट इज अमाइन्स, सायनाइड्स आणि आयसोसायनाइड्स हा केमिस्ट्री मध्ये पुढचा टॉपिक आहे. याचा आता फक्त 11वी मध्ये थोडक्यात उल्लेख आहे. हे पहिले 3 टॉपिक याच्यातल्या जे रिएक्शन्स लागणार आहेत त्या अल्केन, अल्किन, अल्काइन, एरोमॅटिक कंपाऊंड्स याच्यामध्ये बऱ्यापैकी आहे. हा जो टॉपिक आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कंटेनिंग नायट्रोजन, याच्यात पुन्हा 3 सब पार्ट्स आहेत, अमाइन्स, सायनाइड्स आणि आयसोसायनाइड्स. आता आपल्याला याच्यामध्ये फक्त फंक्शनल ग्रुपच आहेत. अमाइन्स म्हणल्यानंतर R दॅट इज अल्किल ग्रुप आणि NH2 हा फंक्शनल ग्रुप. याच्या एकाचाच उल्लेख आता पुस्तकात आहे, पण दॅट इज अ प्रायमरी अमाइन. Then what is secondary amine, tertiary amine, methods of preparation, factors to distinguish them आणि त्यांच्या प्रॉपर्टीज हा पार्ट या अमाइन्स मध्ये कपल केलाय. आणि सायनाइड्स आणि आयसोसायनाइड्स CN हा जो ग्रुप आहे याला आपण सायनाइड म्हणतो आणि N डबल बॉन्ड C आणि एक कोऑर्डिनेट बॉन्ड असतो त्या NC ग्रुपला आपण म्हणतो आयसोसायनाइड ग्रुप. सो हे ग्रुप्स त्याच्या प्रॉपर्टीज, रिएक्शन, कंपाऊंड्स आणि नेमिंग सिस्टीम असं या टॉपिक मध्ये इन्क्लूड केलंय. आता ज्यांचं बायोलॉजी आहे 11वी मध्ये अशा विद्यार्थ्यांनी 12वी मध्ये पण बायोलॉजी घ्यावा. काही विद्यार्थी मॅथ्स सोडतात किंवा बायो सोडतात, डिपेंड्स. पण मॅथ्स आणि बायो काही सोडू नका, कारण ज्यांचं बायोलॉजी छान आहे अशा विद्यार्थ्यांना पुढचे जे 3 टॉपिक्स आहेत ते म्हणजे छान होमपेज आहे. नावामध्येच आहे बायोमॉलिक्युल्स, ज्याच्यामध्ये आपल्याला कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, अमायनो ऍसिड्स आणि ऑइल्स हे 5 पार्ट याच्यामध्ये बघायचे. मग ज्यांना आता थोडासा बायोलॉजीचा बेस चांगला आहे अशा विद्यार्थ्यांना बायोमॉलिक्युल्स हा टॉपिक खूप छान जातो. आणि त्याच्यानंतर आपण सिंथेटिक फायबर म्हणजे पॉलिमर वरती नंतर येऊ. केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ हा एक टॉपिक आहे. या टॉपिक मध्ये विद्यार्थ्यांना डिफरंट क्लासेस ऑफ ड्रग्स, मग आता जर का एनाल्जेसिक हा जर का शब्द वापरला तर एनाल्जेसिक हे इंग्लिश पार्ट करून येत नाही. एन इज नो, एल्गोस इज पेन, एनाल्जेसिक इज नो पेन म्हणजे पेन किलर. ही कन्सेप्ट जरी क्लिअर असेल तरी त्याच्यामध्ये येणारा जो रिस्पेक्टिव्ह रिलेटेड कॉन्टेक्स्ट आहे तो छान जमेल. किंवा अँटी पॅरेटिक, अँटी इज नो, पॅरेटिक इज फिवर, नो फिवर म्हणजे drugs that lower the body temperature and त्याचा इफेक्ट ऑन बॉडी, साइड इफेक्ट्स, युजेस. सो अशा प्रकारची सगळी डिफरंट ड्रग्स, डिसीजेस आणि त्याचं कोरिलेशन या टॉपिक मध्ये. त्यामुळे ज्यांचं बायोलॉजी छान आहे त्यांना बायोमॉलिक्युल्स आणि केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ हे 6 मार्काचे वेटेचे 2 मिळून सो हे 2 टॉपिक खूप छान बनतील. आणि पॉलिमर्स, सिंथेटिक फायबर्स दॅट इज पॉलिमर्स हा एक टॉपिक आहे. याच्यामध्ये टोटल 6 डिफरंट पॉलिमर्स आहेत डे टू डे यूज मधले. म्हणजे अगदी माईक वरती कॅप जरी काढली आणि म्हणले हा कॉटन आहे तरी इट कम्स इनटू द पॉलिमर. डे टू डे मध्ये आपण जे वायरिंग वापरतो पॉलिविनाइल क्लोराईड, त्याचं प्रिपरेशन, डिफरंट पॉलिमर्स आणि प्रिपरेशन, प्रॉपर्टीज हे सगळं या टॉपिक मध्ये. सो केमिस्ट्रीचा जर का ओव्हरऑल सिलेबस बघितला केमिस्ट्री 2 चा तर हॅलो अरिन नवीनच पार्ट आहे. सायनाइड्स, आयसोसायनाइड टोटली न्यू पार्ट आहे. आणि पॉलिमर्स मध्ये आत्ताच्या 12वीच्या सिलेबस मध्ये 3 पॉलिमर्स आहेत आणि अजून 6 ऍड केले. आणि ओव्हरऑल प्रत्येक टॉपिक मध्ये 3 ते 4 असे सब पॉइंट्स मिळून 30% ही सिलेबस मध्ये ऍडिशन आहे. त्यामुळे केमिस्ट्री जे मी एक्झाम्पल सांगितलं एकदम आसोलाचा जॉन इब्राहिम कसा होतो तसा टोटली सिलेबस चेंज आहे. आणि एक मोठं पुस्तक आता एक फेब्रुवारी-मार्च मध्ये जसं पुस्तक आहे तसं घेऊन त्याचा स्टडी हा सुरू करा. हे झालं बदललेल्या सिलेबस विषयी. नेक्स्ट पेज. एक्झाम पॅटर्न कसं असेल त्याच्या आधी आपण एक बघू की आता 11वीला अजून आपल्या हातामध्ये वेळ आहे. फेब्रुवारी-मार्च म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 3 महिने आपल्या हातामध्ये आहेत. एप्रिल मध्ये तुमची परीक्षा असेल, नंतर 1 मे पासून 12वीचे सगळे क्लासेस सुरू होतात. आणि एकदा क्लासेस सुरू झाले की मागे येऊन बघायला पण कोणाला वेळ नसतो, ना टीचरला ना विद्यार्थ्याला. इतके विद्यार्थी सगळे एनग्रॉस असतात. मग आता 11वी मध्ये टेक्स्टबुक जे एक लाईन बाय लाईन वाचा,
त्यांनी थोडंसं तुमचं केमिस्ट्रीच्या फंडामेंटल्स, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स बायो सगळी पुस्तकं लाईन बाय लाईन वाचा. त्यांनी थोडंसं तुमचं नॉलेज आणि फंडामेंटल बेस हा अपग्रेड होईल. कन्सेप्ट 11वीच्या ज्या कन्सेप्ट आहेत म्हणजे अख्खा टॉपिक नाही, टॉपिक मधल्या मेन कन्सेप्ट. मग नॉमेनक्लेचर इज टाइप ऑफ कन्सेप्ट मध्ये जे रूल्स काय ते अप्लाय कसे होतात, लॉंगेस्ट कन्सिडर चेन पण ती कशी नंबर करायची, कुठून नंबर करायची, या छोट्या छोट्या कन्सेप्ट डिफरंट रूल्स या विद्यार्थ्यांनी अपग्रेड करा. कारण ज्याच्या कन्सेप्ट क्लिअर असतात त्याला कुठली एंट्रन्स असो भीती वाटत नाही. एक इयान मॅक्सवेलचं एक्झाम्पल आहे. इयान एक वर्गात मुलगा बसलेला असतो आणि त्याचे टीचर असतात ते त्या दिवशी प्रेशर आणि मेजरमेंट ऑफ द प्रेशर हा टॉपिक शिकवत असतात. हा इयान खिडकीतून बाहेर बघत असतो, नख कुरतडत असतो, झाडावर काहीतरी बघत असतो. तर एक टीचर एकदम त्याला जागे करतात आणि म्हणतात सांग प्रेशर कशाने मेजर करणार. तेव्हा ते बॅरोमीटर हा टॉपिक शिकवत असतात. प्रेशर म्हणल्यानंतर विद्यार्थ्यांना हे क्लिक झालं पाहिजे प्रेशर इज मेजर्ड बाय बॅरोमीटर, मिलीमीटर ऑफ एजी, सेंटीमीटर ऑफ एजी, ॲटमॉस्फिअर, पास्कल, न्यूटन पर मीटर स्क्वेअर, बार आणि टॉर्क. दीज आर द युनिट्स ऑफ प्रेशर. त्याचं इंटर कन्व्हर्जन हे विद्यार्थ्यांना आलं पाहिजे. सगळी कन्व्हर्जन्स पहिल्या टॉपिक मध्ये दिली आहे. सो ते टीचर एकदम त्याला जागा करताना विचारतात प्रेशर कसं मेजर करणार. तो एकदम म्हणतो तसा गडबडतो कारण तो बाहेर बघत असतो. सगळे विद्यार्थी लागतात हसायला. तर तो उत्तर देतो हा बॅरोमीटरने मेजर करणार कारण फळ्यावरती बॅरोमीटरची डायग्राम काढलेली असते. टीचर म्हणतात ठीक आहे आता जर का तुला बॅरोमीटर दिला आणि सांगितलं जा समोरच्या बिल्डिंगची हाईट मोज तर कशी मोजणार. सगळे विद्यार्थी लागतात हसायला, म्हणतात आता याला येणार नाही. पण ज्याच्या फंडामेंटल्स क्लिअर असतात तो कुठल्या स्पेसला घाबरत नाही. हा इयान छान उत्तर देतो सर सोपं आहे. मी बॅरोमीटर घेईन बिल्डिंगच्या फर्स्ट फ्लोअरला उभं राहील म्हणजे ग्राउंड फ्लोअरला. आय विल मेजर द प्रेशर. मी बिल्डिंग चढून टॉप फ्लोअरला जाईल. आय विल मेजर द प्रेशर. आपण 8वी मध्ये सगळेजण शिकलो ऍज द लेवल फ्रॉम द सी इन्क्रीजेस प्रेशर डिक्रीजेस. त्यामुळे तो इयान म्हणला की आय विल गेट 2 व्हॅल्यूज ऑफ द प्रेशर, P1 ग्राउंड लेवल, P2 टॉप लेवल. आय विल गेट डेल्टा P म्हणजे चेंज इन प्रेशर. आणि एकदा मला जर का चेंज इन प्रेशर मिळालं तर माझा फॉर्म्युला पार्ट आहे P इज इक्वल टू H रो G. P म्हणजे प्रेशर, चेंज इन प्रेशर, H इज द हाईट बिल्डिंगची जी फाइंड आउट करायची, रो इज द डेन्सिटी ऑफ मर्क्युरी जी बॅरोमीटर मध्ये वापरलेली असते, आणि G एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. टीचर एकदम स्पेलबाउंड. तो म्हणता सर असंच काय नाही अजून एक दुसरा वे पण आहे. तो इयान म्हणतो आय विल गो ऑन द टेरेस. मी बॅरोमीटर होल्ड करेन, टेरेसवरती जाईन, स्टॉपवॉच ऑन करेन आणि सोडेन. जेव्हा बॅरोमीटर खाली ग्राउंडला टच होईल बॅरोमीटर फुटेल, आय विल स्टॉप द स्टॉपवॉच. आय विल गेट T1 विच इज 0 इनिशियल टाइम. T2 जेव्हा बॅरोमीटर ग्राउंड वरती पडेल आणि फुटेल, आय विल स्टॉप द वॉच. सो आय विल गेट द टाइम टेकन बाय द बॅरोमीटर टू फॉल. म्हणजे मला T मिळाला. 9वी मध्येच मी कायनेमॅटिकल इक्वेशन शिकलोय. इनिशियल वेलोसिटी माहितीये, फायनल वेलोसिटी माहितीये, डिस्प्लेसमेंट माहितीये विच इज इक्वल टू हाईट ऑफ द बिल्डिंग आय कॅन फाइंड. टीचर अजून स्पेलबाउंड. तो इयान उत्तर देतो मी बिल्डिंग वरती जाईन, दगडाला दोरा बांधीन, दगड जेव्हा ग्राउंड वरती टच होईल तेव्हा तो दोरा घेईन, लाय डाऊन करेन आणि बॅरोमीटरचा पट्टीसारखा वापरेन आणि मेजर करेन बिल्डिंगची हाईट. इयान म्हणतो असंच काय नाही मी त्या आर्किटेक्चरकडे जाईन, त्याला बॅरोमीटर गिफ्ट करायला लागेल व्हॉट इज द हाईट. आणि हा इयान इज नथिंग बट इयान मॅक्सवेल. जे आपण मॅक्सवेल बोल्ट्झमन डिस्ट्रीब्युशन वापरतो प्रोबॅबिलिटी मध्ये, ही त्याची स्टोरी आहे. त्यामुळे जर का फंडामेंटल क्लिअर असतील, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी जर का क्लिअर असेल, लेट इट बी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, सीईटी असो, IIT असो, AIEEE असो, NET असो, कधी तुम्ही एक्झामला घाबरणार नाही. अर्ली स्टार्ट येस डिझायर्ड रिझल्ट. खूप पण वाट नका बघू. आत्ता वेळ हातामध्ये छान कन्सेप्च्युअल क्लॅरिटी करून घ्या आणि नॉलेज. असं नका समजू की जी आपल्याला एंट्रन्स द्यायची NET होण्याची शक्यता आहे. जी NET द्यायची त्याला फक्त 11वी-12वीचा सिलेबस आहे. अगदी पहिलीपासून जे फंडामेंटल टेबल्स पासून ते 12वीच्या कन्सेप्ट पर्यंत तुम्हाला हे सगळं लागणार आहे. ज्याचं नॉलेज फंडामेंटल कन्सेप्ट आणि अपग्रेडेड नॉलेज असतं. दे नेव्हर अफ्रेड ऑफ द एक्झाम. एकदा ससा आणि कासवाची गोष्ट आहे. त्यामुळे जेव्हा ससा असतो तेव्हापासून जो ससा बदनाम झालाय तेव्हापासून आपण ते नेहमी एक्झाम्पल देतो आणि कासवाला जिंकतो, स्लो बट स्टडी वगैरे सांगतो. पण ससा असतो हा पण हुशार असतो. एकदा जंगलामध्ये सिंह येतो आणि म्हणतो की सगळ्या प्राण्यांनी रोज माझ्याकडे यायचं, उद्यापासून मी एकेकाला खायला सुरुवात करणार. मग प्राणी घाबरतात आणि म्हणतात की कोणाला पहिल्यांदा पाठवायचं. ससा म्हणतो मी पहिला जातो. सगळेजण म्हणतात तुला वगैरे मरायची काय वेळी. कासव म्हणतो तुला एकदा लहानपणी हरवलं होतं ना, गप्प बस की. ससा म्हणतो नाही मी जातो पहिल्यांदा. प्राणी म्हणतात तू शांत बस. मग असे वेगवेगळे प्राणी जातात. सशाचा नंबर येतो.
ससा म्हणतो जातो, उद्यापासून सिंहाची तुम्हाला घाबरायचं काहीच कारण नाही, कारण उद्या सिंहच भेटणार नाही तुम्हाला जंगलात. कारण सशाला माहिती न्यूमेरिकल्स कसे सॉल्व्ह करायचे. सिंह म्हणजे न्यूमेरिकल, इट्स लाईक अन एंट्रन्स. त्या दृष्टिकोनातून या गोष्टीकडे बघा. ससा जातो, सिंहाला घेऊन येतो, मग आपल्याला माहिती सगळ्यांना तर विहिरीत बघतो, पडतो वगैरे वगैरे अँड सो ऑन. ससा परत येतो, सगळेजण म्हणतात की अरे सशा, लहानपणी तू हारला होता, तुझी गोष्ट आम्ही पिढ्यानपिढ्या सांगतो, तू आज जिंकला कसा? ससा म्हणतो पहिलं माझं नॉलेज अपग्रेडेड आहे. मला हायपोग्लुकेसिया म्हणजे काय माहिती नाही माहिती. हायपो इज लेस, ग्लुकेसिमिया म्हणजे लो ग्लुकोज इन द बॉडी. जर का लो ग्लुकोज इन द बॉडी जर का असेल तर ब्रेन काम करत नाही. तो सिंहाला घेतो, घुमवतो आणि विहिरीपाशी आणतो. सिंहाचं ग्लुकोज कमी होतं, त्यामुळे सिंहाची थिंकिंग कॅपॅसिटी जाते. ससा विहिरीत बघतो, त्याला रिफ्लेक्शन दिसतं. ससा म्हणतो माझं फंडामेंटल चांगलं आहे. Whenever a liquid bound by the three surfaces of which one is open, on which there is a light, bound to reflect. म्हणजे जेव्हा ससा बघणार त्याचं प्रतिबिंब दिसतं, तसं सिंहाचं पण प्रतिबिंब दिसणार. ससा म्हणतो अर्ली स्टार्ट, मला जेव्हा माहितीये की माझा नंबर येणार आहे तेव्हा मी चक्कर मारली आणि सहज बिरत जाऊन डोकावलं आणि हॅलो म्हणलो. एको डिस्टन्स इज 17 मीटर्स. म्हणजे विहिरीचा टॉप आणि पाणी मिनिमम डिस्टन्स इज 17 मीटर्स. आणि माझं नॉलेज अपग्रेडेड आहे. मला हे माहिती की विहिरीचं वॉटर एक डिस्टिल वॉटर नसतं, ते सलाईन वॉटर असतं, बिकॉज इट इज डिझॉल्व्ड सॉल्ट्स. सलाईन वॉटर म्हटल्यानंतर त्याला सरफेस टेन्शन आलं, त्याची व्हिस्कोसिटी ऑर्डिनरी वॉटरपेक्षा जास्त आली आणि या सगळ्यावरती जर का सिंह पडला तर अकॉर्डिंग टू माय कॅल्क्युलेशन ही मस्ट डाय. तसा फरक येतो आणि सगळे गाण्यामध्ये बसलेले असतात ते म्हणते येस. त्यामुळे कुठल्याही परीक्षेला घाबरायचं कारण नाही. जर का फंडामेंटल क्लिअर असतील तर लेट इट बी एनिथिंग. अशा 500 गोष्टी आहेत आपल्याकडे. वेळ तुम्ही नंतर सगळं अख्खं केमिस्ट्रीचं पुस्तक तुम्हाला लिंक करून दिलं असतं. सो देर आर सो मेनी पॉइंट्स. दिस इज ऑल यू कॅन स्टडी.